बीड जिल्ह्यामध्ये घोटाळ्याचे प्रकार दैनंदिन वाढताना परवा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार बीडमध्ये जिल्हा नियोजन बैठकीसाठी आलेले असताना एक मोठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकला ही एक ताजी घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जे काही योजना आहेत म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत असणारं जलजीवन मिशन हे जे आहे त्याच्यामध्ये जॉकवेल विहिरी नावाचा जो प्रकार आहे प्रत्येक गावासाठी त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. याबाबत आम्ही स्वतःही या प्रकरणामध्ये अनेक बातम्या केलेल्या आहेत. तक्रारदार आहेत ते या प्रकरणाचा शासनाशी पाठपुरावा करतायत, मात्र त्यांच्या पाठपुराव्याला शासन मात्र केराची टोपली दाखवतंय. आज हे तक्रारदार पुन्हा बीडच्या जिल्हा परिषद या ठिकाणी आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या प्रकरणामध्ये पुढचं पाऊल काय आहे, प्रशासन नेमकं कुठल्या पद्धतीनं या प्रकरणाकडे बघतंय किंवा या प्रकरणाची दखल घेत. दादा, आज तुम्ही जिल्हा परिषद या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही बरेच दिवसापासून जे जागतिक नदीचं प्रकरण आहे त्याच्या बाबतीत पाठपुरावा करताय. आज नेमकं काय म्हणजे इकडे येण्याचं काय कारण? आज इथं येण्याचं कारण असं आहे की मी गुरुवारी उपोषणला बसणार आहे. मी बीडकर साहेबांना, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा बीडकर साहेब यांना वारंवार सांगत आहे, मी साहेब आपण कामाची जलजीवन मिशन अंतर्गत जॉकविलीच्या संदर्भातील जेवढे काम असतील त्याची चौकशी करण्यात यावी. अच्छा. आणि चौकशी झाल्यानंतर हे संबंधित जे अधिकारी आहेत, ज्यांच्या MB वर सह्या आहेत, चुकीच्या मार्गाने जे बिल दिले आहेत, काम न करता बिल दिले आहेत, अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जे ह्या संबंधित अधिकारी काही रिटायर झालेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी. आणि जे संबंधित गुत्तेदार आहेत ज्यांचे ह्या लायसनवर काम आहेत त्या सगळ्यांचे लायसन ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावेत. आणि कालच उपमुख्यमंत्री आणि आपल्या बीडचे पालकमंत्री यांची नियोजन समितीची बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांना 19,71,71,00,000 असं बजेट जलजीवनला आलेलं आहे. आता आणि त्याच्यानंतर जे काम खरंच कुठं झालेले नाहीत साहेब, त्या गुत्तेदाराला कुठंही बिल न देता त्या कामाची चौकशी झाल्यानंतरच बिल देण्यात येईल. अच्छा, बरं, मला एक सांगा, याच्यामध्ये नाबार्ड आणि टाटाचं नाव येतंय. या दोन्ही म्हणजे नाबार्ड असेल किंवा टाटा असेल, यांचा नेमका याच्यामध्ये रोल काय? आता नाबार्डचा साहेब असा रोल आहे की नाबार्डचा जे उपअभियंता म्हणून काम करत आहे झोके म्हणून MB तोच बनवतोय. आणि MB वर बनवल्यानंतर इथं जे कार्यकारी अभियंता साहेब आहेत, जे संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्याकडे डायरेक्ट सह्याला पाठवतोय. म्हणजे ते कामाची पाहणी झालेली नसती, काहीच नसती. आणि डायरेक्ट बीडकर साहेबांकडे, यांच्याकडे कार्यकारी अभियंताकडे सह्याला पाठवतात. कार्यकारी अभियंता साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बाबा आमच्याकडे डायरेक्ट MB बनवतात, आमच्याकडे पाठवतात, आम्ही जर सह्या नाही केली तर गुत्तेदार अंगावर घालतात. आणि म्हणजे खूप प्रेशर येते. मग मी म्हणतो साहेब, तुम्ही कार्यकारी अभियंता आहेत, तुम्ही असं व्यवस्थितपणे पाहणी केल्यानंतर आपण तिथं गेल्यानंतर चौकशी केल्यानंतरच सह्या करायला पाहिजे. बरोबर. तर माझं असंच म्हणणं आहे की ह्या कामाची लवकरात लवकर चौकशी व्हावा. आणि 6 तारखेला मी उपोषणला बसणार आहे. उपोषणला बसल्यानंतर जोपर्यंत ह्या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही. पण आता मला एक सांगा, या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे तुम्ही बऱ्याच दिवसापासून निवेदन दिलेली आहेत, अर्ज दिलेले, मग त्यांच्याकडनं तुम्हाला काहीच असं म्हणजे त्या बाबतीमध्ये काही केलेलं दिसत नाही? मी निवेदन दिले, माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली, माहितीच्या अधिकाराखाली आम्ही MB आणि एस्टिमेट घेतलं. MB एस्टिमेट घेतल्यानंतर बीडकर साहेबांनी सांगितलं की ह्याच्यावर लवकरच चौकशी करू. पण बीडकर साहेब वारंवार चौकशी टाळतात. आणि हे जिथले अधिकारी आहेत साहेब सगळेच जवळपास माझ्या हिशोबाने सगळेच हे मॅनेज झालेले लोक आहेत. आणि ह्यांचा एवढा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जल जीवनच्या नावाखाली हे फक्त गुत्तेदाराचे घरं भरली जाते. आणि गावकऱ्यांना पाण्याचा एवढा त्रास आहे. आता चौसाळ्याचं उदाहरण सांगतो. चौसाळ्यामध्ये अप्रोच चॅनलला 37 लाख रुपये दिले. विहिरीचे काम अपूर्ण आहेत. आणि नळ कनेक्शनचे पैसे उचललेत. आणि फिल्टर पाण्याचे पैसे उचललेत. फिल्टर प्लॅन्टचे पैसे उचललेत. पण फिल्टर प्लॅन्ट अजूनही तिथं बसवलेला नाही. मग मला असं म्हणायचं आहे की कार्यकारी अभियंता पाणी पुरवठ्याचे जे आहेत
ते न पाहताच कसं काय बिल देतात. अच्छा, बिलवरती गेलं पाहिजे, फील्डवर गेलं पाहिजे, इन्स्पेक्शन. हा इन्फेक्शन झालं पाहिजे आणि तिथं कुणीही जात नाही. आणि हे घरात बसून एमबी बनवतात, ऑफिसला बसून एमबी बनवतात आणि डायरेक्ट सह्याला येतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणजे उघडपणे असं म्हणायचं किंवा नाबार्ड असेल, टाटा असेल किंवा संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत ह्या सगळ्यांनी मिळून हा सगळा प्रकार चालतो. हो, नाबार्डचे जे टीम लीडर होते अगोदरची हम्म. पाटील म्हणून, अच्छा. यांनी पण खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. हम्म. आणि आताचे जे नाबार्डचे टीम लीडर आहेत हम्म. मानकर, अच्छा. हा पण खूप मोठा भ्रष्टाचारी आहे. हा भ्रष्टाचार दाखवण्याचं काम करतो. भ्रष्टाचारामध्ये ह्याचं पण कुठंतरी सहभाग आहे. अच्छा. आणि टाटावाल्याची जी थर्ड पार्टी म्हणून काम करीत आहे हम्म. त्यांचे सगळे चुकीचे अहवाल आहेत. आणि हे काही साईटवर जात नाहीत. साईटवर नाही गेले तरी बीएमबी तयार होते, त्याचा अहवाल देते आणि त्या पद्धतीने ते बिल उचलते. योजना आहे ती बीड तालुक्यातील बीड या गावामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे, त्याबाबत काय सांग? इथचं जवळपास साहेब सगळे पैसे उचललेले आहेत. बरं. आम्ही एमबी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की तिथलं पूर्णपणे काम झालेलं आहे. बरं. पण आता बीडकर साहेबांना चौकशी करतो असं म्हणलेले आहेत. आता आम्ही 6 तारखेला उपोषणला बसणार आहे. तर उपोषणला बसल्यानंतर जे गाव आहे त्या गावामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. बरं. मग आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत कडून ग्रामसभेचा ठराव, जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचा सर्व ठराव घेण्यात यावा. 2 नंबर, ग्रामपंचायत स्वच्छता समिती PWSC स्थापन झाल्याची नोंद, सदस्य यादी याची नोंद आणि बैठकीची नोंद इतिवृत्त घेण्यात यावी. अच्छा. आणि दररोजच्या पाणी पुरवठ्याची नोंद ही कोणत्या दिवशी किती वेळ पाणी पुरवठा झाला याची नोंद घेण्यात यावी. पंप चालवण्याची, लॉंग पंप सुरू बंद करण्याची वेळ, ऑपरेटरचे नाव हेही घ्यावे. ऑपरेशन व देखील 0GM नोंद ही दुरुस्ती देखभाल खर्चाची माहिती घ्यावी. वीज बिले व वीज वापराची नोंद, पंप प्रत्यक्ष चालवताना जात होता का याची पडताळणी व्हावी. घरगुती नळ जोडणीची यादी, किती मंजूर, किती प्रत्यक्ष कार्यरत आहे याची यादी घ्यावी. तक्रार नोंद ही नागरिकांना पाणी पुरवठा केलेल्याची तक्रार व त्याच्यावर केलेली कारवाई याची नोंद घेण्यात यावी. योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित झाल्याचे प्रमाणपत्र जर हस्तांतरण झाले असेल तेही घेण्यात यावे. जल गुणवत्ता चाचणी अहवाल ग्रामपंचायतकडे उपलब्ध असल्यास तेही घेण्यात यावा. पाणी पुरवठा वेळापत्रक आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याची नोंद ही घेण्यात यावी. योजनेच्या देखभालीसाठी नियुक्त कर्मचाऱ्याची, ऑपरेटरची माहिती ही घेण्यात यावी. मला सांगायचं एवढं आहे की ईटचं पूर्णपणे MB द्वारे पैसे उचललेले आहेत. त्याच्यामध्ये नाबार्डवाल्याचा, टाटावाल्याचा, कार्यकारी अभियंता, याच्या अगोदर जे होते ते पाणी पुरवठ्याचे संबंधित इंजिनियर जे असतील ते पूर्णपणे भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. यांची सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. ज्या एजन्सीने काम केलं आहे त्या एजन्सीचं ब्लॅकलिस्ट मध्ये लायसन टाकलं पाहिजे आणि जे संबंधित इंजिनियर आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्यासोबत दुसरे म्हणजे तक्रारदार, म्हणजे या तक्रारदार आहेत, त्यांना मी बोलतो. मला सांगा, आता तुम्ही शेवटचं उपोषणाचं पाऊल उचलताय, आतापर्यंत तुम्ही जे काही निवेदनं दिलेली आहेत, अर्ज केलेले आहेत, प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी मात्र तुमच्याकडे लक्ष देत नाही. उपोषणामध्ये काय म्हणजे तुमची तो असं विषय असा आहे की जल जीवन योजना जी आहे ती मुळात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासन बरोबर या संयुक्त ही संयुक्त योजना आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन राज्य शासनाला पैसे देते आणि राज्य शासन इतर त्याच्यावरती खर्च करत आहे. आता ही दर 10 वर्षानंतर ही योजना येते. आता 10 वर्षानंतर योजना आल्यानंतर आता जी अधिकारी आहेत आणि गुत्तेदार आहे यांची मिलं बघत आहे. प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर 98% 90% पैसे उचलले जातात आणि प्रत्यक्षात काम फक्त 30% केल्या जात आहे. तुम्ही जर पाहणी जरी केली अधिकाऱ्यांनी, आजही तुम्ही जर साईटला गेला तर तीच परिस्थिती तुम्हाला दिसेल. जर आज या अधिकाऱ्यावरती आणि गुत्तेदारावरती जर लक्ष नाही दिलं, हे जर कामं नाही झालं, तर भविष्यामध्ये शासनाने जो खर्च केलेला आहे तर लोकांना पाणी मिळेल का? आमचा उद्देश असा आहे की जनतेला पाणी मिळालं पाहिजे. तुम्ही जे वर्क ऑर्डर मध्ये दिलेलं आहे की एवढ्या वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे, ते काम 100% अपूर्णच आहे आणि पूर्ण बिले दिले जात आहेत. ही सगळी मिली बघत आहे. जे टाटा आहे, नाबार्ड आहे, जिल्हा परिषद जे कार्यकारी अभियंता असतील, शाखा अभियंता असतील, जेई असतील आणि कॉन्ट्रॅक्टर असतील, हे सर्व मिळून हे सर्व ही घटना चाललेली आहे. आणि याच्यामध्ये सर्व प्रस्थापित मंडळी आहे. त्याच्यामुळं
कोणी त्याची दखल कोणी घेत नाहीत. कोणी आंदोलन करायला बसलं तरी त्याला कोणी विचारित नाही. आणि म्हणून आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, ते आम्हाला मिळालेली नाही. त्याच्यानंतर तक्रार दाखल केली. फक्त त्याच्यावरती एक चौकशी झाली. डेप्युटी इंजिनियर जे आहेत देशपांडे, त्यांनी एक चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये मी निष्पन्न झालेलं आहे की सर्व कामं हे अर्धवटरित्या केलेले आहेत, अपूर्ण काम केलेले आहेत. आमचं असं मत आहे, जर अपूर्ण काम असतील तर पूर्ण बिले दिले कसे तुम्ही? बरोबर. म्हणजे ती बिलं कशी काय तुम्ही त्यांना दिली गुत्तेदारांना? याचाच अर्थ असा आहे की सर्व मिळून हे सर्व चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, ही जर परिस्थिती अशीच राहील तर बीड जिल्ह्यातील जी जनता आहे याला पाहण्यासाठी अजून मी वन करावी लागेल. कारण याच्यावरती आवाज उठवणारं कोणी नाही आणि जो आवाज उठील त्याला दाबण्याचा प्रयत्न ही काही मंडळी करणार आहेत. म्हणून आता आमचं जे उपोषण आहे, येत्या 6 तारखेला आम्ही उपोषणाला बसतो आणि न्याय मागून जनतेला पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच या आता निमित्ताने बीड जिल्ह्यामध्ये जॅक्वेल नावाच्या ज्या विहिरी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळा झाल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढते. याबाबत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे. हे जे कार्यकर्ते आहेत ते हे अनेक दिवसांपासून हा घोटाळा उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आज सांगितलं किंवा आम्ही याबाबत निवेदन वगैरे देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला नाबार्ड सारख्या किंवा टाटा सारख्या कंपनी काही लोक पाठवून आम्हाला धमकवण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता या ठिकाणी जे कार्यकारी अभियंते आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्याकडे येऊन त्यांनी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत आणि त्या निवेदनाला अक्षरशः केराची टोपली दाखवल्यामुळे आज यांनी निर्णय घेतलाय की उद्या येणाऱ्या 6 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसणार आहोत. आता जिल्हा परिषदचे जे अधिकारी आहेत किंवा जलजीवन मिशनचे जे काही संबंधित अधिकारी आहेत हे आता या प्रकरणाकडे कसं बघताय आणि हे प्रकरणामध्ये जे काही दोषी असतील, म्हणजे कदाचित उद्या नाबार्ड दोषी असेल किंवा टाटा असेल किंवा या यंत्रणेमध्ये काम करणारे प्रशासकीय अधिकारी असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कशा प्रकारची कारवाई होते हे बघणं आता गरजेचं आहे. जनजागृती न्यूज महाराष्ट्राची मी महादेव सवई.